येथील कमानीच्या संदर्भात 9 डिसेंबरपासून चालू असलेलं आंदोलन बिंदू चौकातून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन थडकलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयाने आज दुपारी 12 पर्यंत निर्णय घेण्याची गरज होती। ती गरज न झाल्यानं आंदोलन हळूहळू तीव्र व्हायला लागले। कोल्हापूर जिल्ह्यातील 1200 गावातून भीमसैनिक आता आंदोलनाच्या दिशेनं या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं पुढे येत आहेत। याची जाणीव जिल्हाधिकारी महोदयांना आजच्या बैठकीत करून दिली। या महिलांना, गरोदर असलेल्या स्त्रीला, 7 वर्षाच्या मुलाला आणि आमच्या 82 वर्षाच्या वृद्धाला जर काय झालं तर याची जबाबदारी सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर राहील, याची ही सूचना आता त्यांना दिली गेली। कमानीच्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी आम्ही अनेक प्रस्ताव पर्याय समोर ठेवले, पण जिल्हा प्रशासन मात्र हलत नाही। जिल्हा प्रशासन आपल्या मुद्द्यावर, मसुद्यावर ठाम आहे की तुम्हाला 2004च्या आदेशानुसार, ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार परवानगी देता येत नाही। आम्ही म्हणालो की तो आदेश शिथिल करून आणण्याची जबाबदारी आमची आहे। त्या आदेशाच्या अटीच्या अधीन राहून आम्हाला परवानगी द्या, हा शेवटचा पर्याय सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांनी मान्य केला नाही। जिल्हाधिकारी आणि चौकशी करणारे प्रांताधिकारी यांच्यामध्ये विरोधाभास आहे। प्रांताधिकारी म्हणतायत की आम्हाला फक्त GRची अडचण आहे आणि जिल्हाधिकारी म्हणतायत की स्थानिक प्रशासन, स्थानिक जनतेच्या भावना ज्या आहेत त्याचा आम्हाला विचार करावा लागेल। त्यामुळं या तफावतीमध्ये प्रशासन द्विधा मानसिकतेमध्ये आहे आणि आम्हाला कमान द्यायची नाही असं त्यांचं जर ठरलं असेल तर आमचंही ठरलंय। नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाची आता झळ लागेल आणि त्याचे परिणाम जिल्हा प्रशासनाबरोबर राज्य सरकारला भोगावे लागतील, असा इशारा आजच्या बैठकीनंतर आम्ही देऊन बाहेर पडलेलो आहोत। जय भीम।